मी एका पुजाऱ्याची मुलगी होते. आजपर्यंत मला कोणत्याही पुरुषाने पाहिले नव्हते. पण माझ्या लग्नाच्या रात्री माझ्या पतीने माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने माझा अल्ट्रासाऊंड देखील केला, ज्यामध्ये मी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्याने लगेच मला घटस्फोट दिला आणि मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडले. मी रडत माझ्या आईवडिलांच्या घरी परतले. रात्री 2 वाजता मला माझ्या पलंगावर काहीतरी ओले जाणवले. जेव्हा मी चादर काढून पाहिले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण मी एका अतिशय उच्चपद पुजाऱ्याची मुलगी होते. माझ्याकडे माझ्या सभ्यतेचे प्रमाणपत्र आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आमच्या कुटुंबाकडे संपूर्ण परिसरात खूप आदराने पाहिले जात होते. माझ्या वडिलांचा प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल चर्चा होत होती. परंतु मला हे जाणवले होते की जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांचे कौतुक केले जात होते तेव्हा माझ्या आत्याच्या कपाळावर आठ्या पडायच्या. ती काहीही बोलायची नाही, पण नेहमीच नकारात्मक मान हलवत राहायची. जेव्हा प्रशंसा करणारी व्यक्ती उठून निघून जायची तेव्हा आत्या म्हणायची की एखाद्याचे वागणे कितीही चांगले असले तरी देवाला त्या माणसाचे हेतू माहिती असतात. मी तिच्या या बोलण्यावर मान हलवायचे तेव्हा ती शांत बसायची, पण तिच्या डोळ्यात एक खोल दुःख असायचे. जणू काही तिला मला काहीतरी सांगायचे आहे, पण ते सांगता तिला येत नव्हते. सुरुवातीला मी तिला तिच्या मनात काय चालले आहे ते विचारण्याचा आग्रह करायचे, पण जेव्हा तिने उत्तर देण्यास नकार दिला तेव्हा मीही शांत बसले. आता मी तिला काहीही विचारणे थांबवले होते, कारण मला समजले होते की ती कधीही तिच्या मनातल्या भावना सांगणार नाही. गेल्या काही वर्षात मला एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे माझ्या आत्याला माझे वडील आवडत नव्हते. ते का ते मला समजले नव्हते, कारण मला माझ्या वडिलांमध्ये कधीही वाईट दिसले नव्हते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मामांच्या मृत्यूनंतर वडिलांनी अभिमानाने त्यांच्या विधवा बहिणीला आपलेसे केले होते. त्यांनी आत्याला घरी आणले होते आणि तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या होत्या. बराच काळ लोटल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला आत्याला विचारायला देखील लावले होते की माझ्या बहिणीला पुन्हा लग्न करायचे आहे का. यावर माझ्या आत्याने स्पष्ट नकार दिला होता. ती आईला म्हणाली होती, जा आणि तुझ्या नवऱ्याला सांग की जर माझे 2 वेळेचे जेवण त्याच्यासाठी जास्त होत असेल तर मी कुठेतरी मजूर म्हणून काम करेन, पण मी लग्न करणार नाही. जेव्हा माझ्या आईने माझ्या वडिलांना हे सांगितले तेव्हा माझे वडील म्हणाले की असे दिसते की माझ्या बहिणीचे मन सांसारिक संबंधांनी भरलेले आहे. काही काळानंतर माझ्या आईची तब्येत बिघडू लागली आणि मग अचानक एके दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी मी फक्त 4 वर्षांची होते. माझ्या आईच्या वियोगाने मला वेडच लागलं होतं. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते, म्हणून मी माझ्या आईच्या खूप जवळ होते. ती गेल्यानंतर असे वाटले की मी या मोठ्या जगात एकटी पडले आहे. मला कशातही रस नव्हता. मला खेळ खेळायलाही आवडत नव्हते. मी दिवसभर आईची आठवण करून रडत असायचे. जेवत नव्हते, पाणी देखील पित नव्हते. आत्या तिच्या पतीच्या दुःखात बुडालेली राहायची, म्हणून तिने माझ्याकडे कधीच जास्त लक्ष दिले नाही. पण एके दिवशी जेव्हा मी खूपच आजारी पडले तेव्हा तिला जाणवले की मी आईशिवाय एकटी आहे. यानंतर आत्याने आई बनून माझी काळजी घेतली. तिला स्वतःची मुले नव्हती, म्हणून तिने मलाच तिची मुलगी बनवले. आता ती बहुतेक वेळ माझ्यासोबतच घालवू लागली होती. आई गेल्यानंतर मी खूप एकटी पडले, म्हणून मी आत्याच्या सावलीत आईचे प्रेम शोधू लागले होते. म्हणून जेव्हा आत्या वडिलांबद्दल काही वाईट बोलत होती तेव्हा मला त्या गोष्टीचे वाईट वाटत नव्हते. संध्याकाळची वेळ होती. मी स्वयंपाकघरात संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते. आत्या भाज्या बनवत होती आणि मी भाकरी करत होते. तेव्हा बाबा स्वयंपाकघरात आले. प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, मला खूप भूक लागली आहे, लवकर जेवण आण ना. असे म्हणत ते स्वयंपाकघरातून बाहेर पडले. बाबा तिथून निघताच आत्याने माझ्याकडे पाहिले, माझा हात दाबला आणि गंभीर स्वरात म्हणाली, तू तरुण आहेस. तुझ्या वडिलांशी जास्त मिळून मिसळून राहण्याची गरज नाही. तू तुझ्या वडिलांपासून अंतर ठेवत जा. हे आत्याचे बोलणे मला खूप विचित्र वाटले, कारण कोणी आपल्या वडिलांपासून अंतर ठेवते का. मी आत्याला विचारले, आत्या, तू हे काय बोलत आहेस. ती म्हणाली, ही पुरुष माणसे खूप विचित्र मातीची बनलेली असतात.
ते त्यांच्या मुलांवर आईसारखे प्रेम करतच नाहीत. म्हणजे जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांशी काही काम असते ना, तेव्हाच ते त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून देऊ लागतात. मी गप्प बसले, कारण माझ्याकडे याचे कोणतेही उत्तर नव्हते. मला अनेकदा वाटायचे की आतापर्यंत मला या गोष्टींची सवय झाली पाहिजे होती, कारण आमच्या घरातले वातावरण खूपच विचित्र होते. बाबा आत्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. जर त्यांना आत्याला काही सांगायचे असेल तर ते माझ्याद्वारे सांगत असत. आत्या बाबांच्या उपस्थितीत घरातील भांडीही जोरात आपटत राहायची, जणू काही ती तिचा राग व्यक्त करत होती. मला हे लक्षात आले होते की जेव्हा जेव्हा आत्या असे करायची तेव्हा बाबा घाबरायचे आणि लगेच घराबाहेर पडायचे. मला माझ्या आत्याच्या कृती वाईट वाटू लागल्या होत्या. एके दिवशी मला राहावेले नाही म्हणून मी आत्याला विचारले, आत्या, तू माझ्या बाबांसोबत असे का वागतेस ग? माझे बाबा दिवसभर घराबाहेर राहतात आणि ते घरी येताच तू तुझा राग दाखवू लागते. त्यावेळी ती खूप विचित्र पद्धतीने म्हणाली, तुझ्या बापाने मला खूप त्रास दिला आहे. त्याने मला घराचे छप्पर तर दिले, पण त्याने माझ्या आत्म्याला कलंकित केले आहे. मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. म्हणूनच मी तुला नेहमीच सांगत असते की या व्यक्तीपासून शक्य तितके दूर राहा. मी म्हणाले, आत्या, तू असे का बोलतीस? बाप तर मुलांची सावली असतो आणि मुलं त्यांच्या पालकांच्या सावलीतच आरामात जगतात, आणि तू मला या सावलीपासून दूर का करतेस? आत्या म्हणाली, मी तुला सावलीपासून नाही तर दगदगत्या सूर्यापासून दूर करते. काही नाती बरोबर नसतात, उलट ती मेणबत्तीसारखी हळूहळू जाळून टाकलेलीच चांगली असतात. मला आत्याचे शब्द कधीच समजले नव्हते आणि मला समजणारही नव्हते. म्हणूनच मी तिच्या बोलण्याकडे लक्षच देणे बंद केले होते. ती रोज रात्री माझ्या खोलीत यायची आणि माझ्याशी बोलत बसायची. ती म्हणायची की तू जोपर्यंत झोपत नाही मी माझ्या खोलीत जाणार नाही. मी आत्याला सांगायचे, मी मोठी झाली आहे आत्या, माझी काळजी करू नकोस, मी स्वतः झोपेन. मग आत्या म्हणायची, आता तू मोठी झाली आहेस म्हणूनच मला तुझी जास्त काळजी वाटते. तू झोपलीस की मी उठून माझ्या खोलीत जाईन. रोज असेच व्हायचे. आजही आत्यासोबत बोलत असताना मला झोप लागली. रात्रीचे 2 वाजले होते जेव्हा मला जाग आली होती, कारण मला पाणी प्यायचे होते. पण आज माझ्या बाजूच्या टेबलवर पाणी नव्हते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. कदाचित मी रात्री कधीही जागी झाले नव्हते. असो, मी विचार केला की मी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाणी पेईल. मी माझ्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा माझ्या आत्याच्या खोलीतून प्रकाश येत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. यावेळी आत्या जागी कशी काय? तिची तब्येत तर बिघडली नाही ना? म्हणून मी पटकन तिच्या खोलीकडे गेले. दार बंद होते, पण मला आतून माझ्या बाबांचा आवाज ऐकू आला. बाबा म्हणत होते, जे काही घडले ते गैरसमजाचे परिणाम आहेत, मला माफ कर. आत्या रडत म्हणाली, मी तुला माफ करू शकत नाही. तू माझ्यावर खूप अन्याय केला आहेस आणि म्हणूनच मी तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर ठेवते, कारण तू एक क्रूर व्यक्ती आहेस. आत्याचे बोलणे ऐकून मला धक्का बसला आणि विचार करू लागले की माझ्या बाबांनी आत्यावर काय अन्याय केला असेल. आत्याच्या बोलण्यावर बाबा म्हणाले, मी माझ्या मुलीसोबत तुझ्याशी केलेली चूक पुन्हा करू शकत नाही. काळजी करू नकोस. मला नेहासाठी एक स्थळ सापडले आहे. मी लवकरच तिचे लग्न करणार आहे. बाबांचे बोलणे ऐकून आत्या चिडली आणि म्हणाली, नाही, मी तुला तिच्यासाठी स्थळ शोधून देणार नाही. मी स्वतः माझ्या मुलीसाठी चांगले स्थळ शोधेल. मला तुझ्यावर विश्वास नाही. बाबा म्हणाले, हो, मला माहिती आहे की तू नेहाला आई समान वाढवले आहेस. मी माझ्याकडून कोणतेही नाते ठरवणार नाही. प्रथम मी सर्व गोष्टी तुझ्यासमोर ठेवेन. जर तुला हे नाते ठीक वाटले तरच मी नेहाचे लग्न करेन. बाबा हे बोलत असताना मी स्वयंपाकघरातून पाणी घेऊन माझ्या खोलीत परतले. मी हा विचार करण्यास मजबूर झाले होते की कदाचित आत्याच्या या विचित्र पर्सनॅलिटी मागे बाबांचाच हात आहे. त्यांनी त्यांच्या बहिणीला काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे ती त्यांच्यावर इतकी रागावली असेल. पण असे काय घडले होते की ज्याची मला कसलीच माहिती नव्हती. मग माझ्या मनात असेही आले की बाबा दिवसाही आत्यासोबत माझ्या नात्याबद्दल बोलू शकले असते. मग या रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत जाण्याची काय गरज होती? पण या गोष्टींपेक्षा मला त्रास देणारी गोष्ट म्हणजे
बाबांनी माझ्यासाठी कसले स्थळ शोधले आहे माहिती नाही. बाबा आत्यासमोर त्या मुलाचे गुण गात होते जो माझ्यासाठी पसंत केला होता. तो मुलगा कसा असेल माहिती नाही. मला कळले नाही की बाबा आधीच माझ्या लग्नाचा विचार करत होते आणि माझ्यासाठी मुलगा शोधत होते. मी हा विचार करत करत झोपी गेले, कारण मला सकाळी लवकर उठण्याची सवय होती. मी रात्रभर झोपून राहायचे. मला तर वाटायचे की मी झोपेत कूससुद्धा बदलत नसेल इतकी मी गाढ झोपायचे. असो, सकाळी लवकर उठले, आंघोळ केली आणि देवाची पूजा केली. आत्याच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेले. मी आत गेले तेव्हा ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, आता आमची लाडो नवरी होणार आहे. मी आधीच बाबा आणि आत्याचे बोलणे ऐकले होते, पण ते मी व्यक्त केले नव्हते. मी माझ्या चेहऱ्यावर कोणताही भाव न ठेवता म्हणाले, आत्या, तू ही काय बोलत आहेस? ती म्हणू लागली, हो, मी तुझ्याच लग्नाबद्दल बोलत आहे. तुझ्या बाबांनी मुलगा पसंत केला आहे. आज ते तुला पाहण्यासाठी येणार आहेत आणि आम्ही सर्वजण पाहिल्यानंतर होकार देणार आहोत. आता मला सांग, तुला आनंद झाला ना? मी माझा चेहरा नॉर्मल ठेवला आणि म्हणाले, आत्या, तुला कोणते स्वप्न पडले का? माझे बोलणे ऐकून आत्या गोंधळली. म्हणाली, ते तुझ्या बाबांनी मला सांगितले होते. मी म्हणाले, त्यांनी तुला कधी सांगितले? काल रात्री तर तू माझ्या खोलीत होतीस, तेव्हा तर तू मला असे काहीच सांगितले नाही. मला स्वतःलाही कळाले नाही की मी आत्याला असे प्रश्न का विचारत आहे. मला आत्याच्या चेहऱ्यावरचा बदलणारा रंग स्पष्टपणे जाणवत होता. ती म्हणू लागली, तू झोपी गेल्यानंतर तुझ्या बाबांनी मला सांगितले. मग मी आत्याला म्हणाले, तुला माझ्यासमोर बाबांशी बोलायलाही आवडत नाही आणि मग मी झोपल्यानंतर तू बाबांशी कशी काय बोललीस? हे ऐकून माझ्या आत्याचा चेहरा लाल झाला. ती म्हणाली, नेहा, तू माझं डोकं खराब केलं आहेस. आता तू माझ्याशी बोलूच नकोस. असे म्हणत ती निघून गेली आणि मी माझ्या बेडवर शांतपणे पडले. दिवसभर मी माझ्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. दुपारच्या वेळी ते लोक मला पाहायला आले. आत्याने मला तिच्यासोबत बाहेर नेले. माझी होणारी सासू मला पाहून आनंदित झाली. मी नजर फिरवली तेव्हा मला कळले की माझा होणारा नवराही मला पाहायला आला आहे. आमची नजर एकमेकांना भिडली तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले. त्याच्या स्मित हास्याचा माझ्या हृदयावर जादूचा परिणाम झाला. मला अंदाज आला होता की त्याला मी पसंत आहे. पाहुण्यांसोबत थोडा वेळ बसल्यानंतर मी खोलीत परतले. समीरचे स्थळ माझ्यासाठी आले होते. तो एक चांगला माणूस होता आणि मला तो आवडला देखील होता. जर मी त्याच्याशी लग्न केले तर मला काहीच अडचण नव्हती. पाहुणे गेल्यानंतर आत्या माझ्याजवळ येऊन बसली. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, सांग, तुला तो मुलगा पसंत आहे का? तू त्याला पाहिलेस ना? मी मान हलवली. आत्या म्हणाली, मी तुझ्या बाबांना सांगितले होते की जोपर्यंत तो मुलगा आपल्या घरी येत नाही तोपर्यंत नेहा त्याला भेटणार नाही. जर तसे घडले नसते तर मी लग्नाला सहमतीच दिली नसती. तुझ्या बाबांना माझ्या हट्टापुढे झुकावे लागले. मी आत्याच्या बोलण्यावर फक्त हसले. आज सकाळी जेव्हा आत्याने माझ्या लग्नाबद्दल मला सांगितले तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले होते. पण आता मी स्वतः त्या मुलाला पाहिले होते त्यामुळे मला दिलासा मिळाला होता. आत्या म्हणाली, हो बेटा, तू बरोबर अंदाज लावलास. तो एक चांगला मुलगा आहे आणि दिसायलाही चांगला आहे. मी मान हलवली आणि आत्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, तू वेळेवर निघून तुझ्या घरी गेलीस तर बरे होईल. या घरातून लवकरात लवकर लग्न होऊन तू तुझ्या घरी गेलीस तर खरंच बरे होईल. आत्याचे बोलणे ऐकून मी म्हणाले, मी गेल्यानंतर तुला बाबांच्या अत्याचारापासून कोण वाचवेल आत्या? ती हसायला लागली. म्हणाली, आता मला कोणाचीच भीती वाटत नाही. आत्याच्या डोळ्यात काही वेगळे भाव होते. ते पाहून मला भीती वाटत होती. मला तिच्या शब्दांचा अर्थ समजत नव्हता. जर बाबांनी तुझ्यावर अन्याय केला असेल तर तू त्याचा कसा बदला घेणार आहेस आत्या? आत्या म्हणाली, या सर्व गोष्टींमध्ये तू अडकू नकोस. मी माझा बदला घेण्याइतकी ताकदवान आहे. तू तुझ्या लग्नावर लक्ष केंद्रित कर आणि तुझा आनंद साजरा कर. मी हसले. मी असाही विचार केला होता की जेव्हा लग्नानंतर मी पहिल्यांदा घरी परत येईन तेव्हा मी आत्याशी तिच्या आयुष्यातील प्रत्येक रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. मुलाकडील लोकांनी आम्हाला एका आठवड्यातच लग्नाची तारीख निश्चित करण्यास सांगितले.
मी विचार करत होते की ते इतकी घाई का करत आहेत, पण आत्या खूप आनंदी होती. ती मला म्हणाली की नेहा, समीर खूप छान मुलगा आहे आणि त्याचे कुटुंब खूप चांगले आहे. तू शक्य तितक्या लवकर निघून त्यांच्या घरी जा, नाहीतर असे नको व्हायला की लग्नात काही अडचणी येतील. तिचे हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले होते. तिला मी विचारायचे की माझ्या लग्नात काही अडचणी का येतील? त्यांनी मला स्वतःच्या इच्छेने पसंत केले आहे. मी काहीही त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही. आत्या म्हणायची, तुला नाही माहिती पोरी, कधीकधी नशीब खेळ खेळतो. मला तिचे बोलणे समजतच नव्हते. मला कुठे जाणीव होती की माझे नशीब माझ्यासाठी एक नवीन खेळ खेळत आहे. असो, आम्ही खूप श्रीमंत नव्हतो. माझे बाबा एक मोठे पुजारी होते आणि आमच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. आत्याने लग्नासाठी तिचे लग्नाचे दागिने मला भेट म्हणून दिले होते आणि त्यातील काही दागिने विकून तिने माझ्यासाठी वस्तू खरेदी केल्या होत्या. आमच्याकडून लग्न अगदी साध्यापणाने झाले होते, परंतु मुलाकडच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी लग्नाला त्यांचे कमी लोक येतील असे वचन दिले होते. लग्नाचा दिवस आला. मी माझ्या मैत्रिणीचा घागरा उधार घेतला आणि तो घातला. मी खूप सुंदर दिसत होते, नाजूक, पातळ आणि खूप गोरीपान. मला आनंद होत होता की आता माझे आयुष्य बदलणार आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा मी माझ्या आत्याला मिठी मारली आणि खूप रडले. त्यावेळी मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, रडण्याची गरज नाही. तुझ्या नवीन आयुष्यासाठी प्रार्थना कर. देव सगळं चांगलं करेल. आमचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. मी गाडीत बसले. माझा नवरा माझ्याजवळ बसला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याने माझा हात धरला तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वेगवान झाले. तू नेहमीच माझी राहशील. मी आयुष्यभर तुला साथ देईन. मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही नेहा. मी खूप काळजीत होते, रडत होते, म्हणून माझा नवरा माझे सांत्वन करू लागला. तुझ्या आधीही आईने मला अनेक मुलींचे फोटो दाखवले होते, पण मला त्यात रस नव्हता. पण जेव्हा मी तुला पाहिले ना नेहा, तेव्हा मला वाटले की तू माझी पत्नी होशील. तूच माझ्या घराची राणी बनशील. त्याचे शब्द ऐकून माझे मन शांत झाले. काही क्षणातच आमच्या अनोळखीपणाच्या भिंती तुटल्या. मला माझ्या नशिबाचा अभिमान होता की मला इतका चांगला जीवनसाथी मिळाला आहे. मला वाटू लागले की त्याच्या सहवासात माझे आयुष्य खूप सुंदर होणार आहे. पण मला कुठे माहिती होते की माझे नशीब पलटणार आहे. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी गेले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि मला गाडीतून खाली उतरवले. मग घरात बाकीच्या विधी झाल्या. दुसऱ्या दिवशी पूजाही झाली आणि त्यानंतर रात्री मला बेडरूममध्ये बसवण्यात आले. माझी बेडरूम फुलांनी सजवली होती. काही वेळाने माझा नवरा खोलीत आला. आता तू फक्त या खोलीची नाही तर संपूर्ण घराची मालकीण आहेस. तुला जे काही करायचे आहे ते तू करू शकतेस. तुझ्यावर कोणतेही बंधन नसेल. मला फक्त तुझी निष्ठा हवी आहे. तू आयुष्यभर माझ्याशी एकनिष्ठ राहावी अशी माझी इच्छा आहे. मग तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, मला माहीत आहे की मी तुला एक विचित्र गोष्ट विचारणार आहे. कोणत्याही नवऱ्याने पहिल्या रात्री हे सर्व विचारू नये, पण मला आजच आपण एकमेकांबद्दल सर्व काही जाणून घ्यावे असे वाटते. जर लग्नाआधी तुझा कधी मित्र झाला असेल तर तू मला सांग. मी तुझ्या सर्व गोष्टी आणि चुका विसरून तुझ्यासोबत मला एक नवीन जीवन सुरू करायचे आहे. मी म्हणाले, समीर, माझ्या आयुष्यात तुम्ही पहिलेच पुरुष आहात. तुमच्या आधी मी कधीही कोणत्याही पुरुषाकडे पाहिले देखील नाही. बोलणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मी त्यावेळी माझ्या नवऱ्याशी 100% खरे बोलत होते. मी कधीही कोणत्याही पुरुषाशी मैत्री करण्याचा विचारही केला नव्हता. पण मला जाणीव होती की जर मी पूर्वी काही चूक केली असती किंवा कोणताही गुन्हा केला असता तर मी माझ्या नवऱ्याला कधीच त्याबद्दल सांगितले नसते, कारण मला खूप आधी समजावून सांगितले होते. माझी आत्या म्हणायची की जर एखाद्या स्त्रीने लग्नापूर्वी तिच्या आयुष्यात काही चूक केली असेल तर ती तिची आणि देवाची बाब आहे. तिने कधीही तिच्या नवऱ्याला तिच्या गुन्ह्याबद्दल सांगितले नाही पाहिजे. नवरा प्रेमाने आणि विश्वासाने तिला तिच्या भूतकाळाबद्दल विचारतो आणि नंतर आयुष्यभर तिला टोमणे मारत राहतो. नवऱ्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिने कधीही तिची चुकी सांगू नये. तिने जो काही गुन्हा केला असेल तो तिच्यात आणि देवाच्यात ठेवावा. माझा नवरा हसला आणि म्हणू लागला,
हो नेहा, मला माहीत आहे की तू एक पुजारीची मुलगी आहेस. तू कधीही कोणतीही चूक करू शकत नाहीस. तुझ्याशी लग्न करण्याचे हेच कारण आहे, कारण तुझा भूतकाळ निष्कलंक आहेस असेल. मी हसले. माझा नवरा माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता. मग तो म्हणाला, नेहा, तू कपडे बदलून ये. आपण दोघे बसून बोलू, एकमेकांच्या आवडीनिवडी विचारू. आपण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांबद्दल एकमेकांसोबत बोलू. समीरचे बोलणे ऐकून माझे डोळे ओलावले होते. जणू काही मला आयुष्यातील सर्व आनंद माझ्या हातात देण्यात आला होता. मी लगेच वॉशरूममध्ये गेले आणि आरामदायी कपडे घालून आले. तो माझ्याकडे हसत हसत पाहत होता. म्हणाला, तू चमकदार लाल कपडे घातले आहेस, याचा अर्थ तुला चमकदार रंग आवडतात. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, खरं तर मला लाल रंगाऐवजी निळा रंग आवडतो. पण आत्या म्हणाली होती की लग्न झाल्यानंतर सुरुवातीला लाल रंग घातल्याने नवविवाहित वधूसाठी आनंद घेऊन येतो. समीर, मला माझे आयुष्य तुमच्यासोबत आनंदाने भरून जगायचे आहे. समीर म्हणाले, तू मला सांग, तुला आणखी काय हवे आहे? त्याने माझा हात धरला आणि मला त्यांच्याजवळ बसवले. मी म्हणाले, मला तुमच्याकडून प्रेम, आपुलकी आणि आदर हवा आहे. समीर माझ्याशी बोलत असताना हसत होते, पण अचानक त्यांच्या चेहऱ्यावरून हास्य गायब झालेले मला दिसले. त्यांचा चेहरा पांढरा फिकट पडला होता. त्यांना अशा प्रकारे अस्वस्थ पाहून माझा श्वास अडकला आहे असे वाटले. मला काहीतरी अघटित घडणार आहे असेही वाटले. मी पूर्णपणे शांत राहिले आणि खोल डोळ्यांनी त्यांचा चेहरा वाचू लागले. आता मला माहिती नव्हते की ते माझ्यावर कोणती वीज पाडणार आहे. मला माहिती नाही की ते मला काय सांगणार होते. समीर हळूहळू बोलू लागले, तू खूप बारीक आहेस का? तुझा आहार खूप कमी आहे का? त्यांचे हे बोलणे ऐकून मी काळजीत पडले. मला वाटले की कदाचित माझ्या नवऱ्याला जाड मुली आवडतात. म्हणून मी म्हणाले, हो, मी जास्त खात नाही, पण काळजी करू नका. जर तुम्हाला जाड मुली आवडत असतील तर मी माझा आहार दुप्पट करेन आणि काही दिवसातच जाड होईन. अन्नाचा माझ्यावर खूप लवकर परिणाम होतो. समीर म्हणू लागले, जर असं असेल तर मग तू तुझ्या लग्नात इतकी कमकुवत का आहेस? मी घाबरले होते आणि म्हणूनच मी थांबून थांबून उत्तरं देत होते. मी म्हणाले, हे फक्त यासाठी की मला वाटले होते की तुम्हाला पातळ मुली आवडत असतील, म्हणूनच मी डायटिंग करत होते. समीर म्हणाले, बर, तू तुझ्या डायटिंगमध्ये यशस्वी झालीस का मग? म्हणाले, हो नक्कीच. यावर समीर म्हणाले, मग तुझं हे पोट? समीर अशा पद्धतीने बोलले की माझ्यासमोर आकाश नाचू लागलं होतं. मी म्हणाले, माझ्या पोटाला काय झालं आहे? ते म्हणाले, ते इतके मोठं का आहे? तू खूप हुशार आहेस आणि ज्या मुली हुशार असतात त्यांचे पोट फुगलेलं नसतं. तुझ्या पोटाला काय झालं आहे? मी माझ्या पोटावर हात ठेवला. ते एक खरंच कठीण दगडासारखं होतं. माझ्या लक्षात आलं की मी खरोखर खूप कमकुवत आहे. पण माझ्या संपूर्ण शरीरात स्पष्टपणे दिसणारी गोष्ट म्हणजे माझं पोट. मला चांगलं आठवतंय, जेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा घागरा घातला तेव्हा तो माझ्या पोटावर घट्ट होत होता. मी तिला सांगितलं की घागरा मला बसत नाही, थोडा पोटाला घट्ट होत आहे. माझी मैत्रीण हसली आणि म्हणाली, अच्छा, तू लग्न ठरल्यामुळे आनंदात जाड झाली आहेस, काळजी करू नकोस. ना तिने याकडे विशेष लक्ष दिले आणि ना मी याकडे लक्ष दिले. आता मी खूप घाबरले होते. मी समीरला सांगितले, काळजी करू नका, मी व्यायाम करेन. माझ्या डोळ्यात पाणी आले होते. मी म्हणाले, तुम्ही असं का वागत आहात माझ्यासोबत? यावर समीर म्हणाले, तुला माहिती आहे मी एक डॉक्टर आहे. मी फक्त चेहरा पाहून आजाराचे कारण ओळखतो. मी म्हणाले, मग काय अडचण आहे? मला काही आजार झाला आहे का? समीरने नकारार्थी मान हलवली आणि मला एक मोठा धक्का दिला. ते म्हणाले, तुला खूप खतरनाक आजार आहे, विश्वासघाताचा. त्यांचे असे शब्द ऐकून माझे हृदय बंद पडणेच बाकी होते. तुम्ही हे काय बोलत आहात समीर? मी कोणाचाच विश्वासघात केला नाही. माझा नवरा म्हणू लागला, तुझ्या पोटात कोणाचे मूल वाढत आहे? मला संपूर्ण सत्य सांग. मी मोठ्याने रडू लागले. असं काही नाहीये, मी कोणासोबतही काहीही चुकीचे वागलेले नाही. मी गरोदर नाहीये, मग माझ्या पोटात बाळ कुठून येईल? समीर म्हणाले, मला फक्त तुझ्याकडून निष्ठा हवी होती आणि दुसरे काही नाही. पण तू काय केलंस? तू दुसऱ्याच्या बाळाला घेऊन माझ्या घरी आलीस? अरे, तुला तर बुडून मरायला हवे. मला माझ्या नवऱ्याचे शब्द समजत नव्हते. मी म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तर कधीच कोणत्या पुरुषासोबत बोलले सुद्धा नाही.
माझ्या पोटात बाळ कुठून येईल? माझा नवरा म्हणू लागला, जर तू तुझी चूक मान्य करायला तयार नसेल तर मी सुद्धा तुला असाच घटस्फोट द्यायलाही तयार नाही. कारण मग मला आयुष्यभर पश्चाताप होईल की मी तुझे शब्द मान्य केले असते तर बरे झाले असते. चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन आणि तुझी तपासणी करून परत आणेन, म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर येईल. त्यांनी माझा हात धरला, मला बाहेर घेऊन गेले. नशीब त्यावेळी हॉलमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, नाहीतर सगळेच विचारू लागले असते की तू नवविवाहित वधूला कुठे घेऊन जात आहेस. आणि जर त्यांनी सांगितले असते की ते नवरीला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन जात आहे तर माझी काय इज्जत राहिली असती. असो, मी शांत राहिले. माझ्याकडे काही बोलायलाही शब्द नव्हते. मी मनापासून देवाकडे प्रार्थना करत होते की देवा मला मदत कर. समीर खूप चांगला मुलगा आहे, मला त्याला गमवायचं नाही. देवा कृपा कर आणि माझे चारित्र्य बरोबर सिद्ध कर. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप होऊ नको देऊस. मी रडत राहिले आणि प्रार्थना करत राहिले. शेवटी हॉस्पिटल आले. तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केला आणि त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मला असे वाटले की जणू माझ्यावर कडकडती वीज पडली आहे. डॉक्टर म्हणाले, तू 4 महिन्यांची गर्भवती आहेस. मी नकारार्थी मान हलवू लागले आणि म्हणाले, हे शक्य नाहीये. आजपर्यंत कोणीही मला स्पर्श केलेला नाही. माझ्या या बोलण्यावर डॉक्टर हसले आणि म्हणाले, प्रत्येक मुलगी गुन्हा केल्यानंतर असेच म्हणते, पण माफ करा, मी रिपोर्ट बदलू शकत नाही. जे खरे आहे ते खरे आहे. मी उठले आणि बाहेर आले. समीरही माझ्या मागे मागे आले. त्यांनी माझा हात धरला आणि मला त्यांच्या गाडीत बसवले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. म्हणू लागले की आता तुला तुझ्या बाजूने काही बोलायचे आहे का? मी मोठ्याने रडू लागले. मी समीरला म्हणाले, समीर, सगळं काही तुमच्या समोर आलं आहे. मी 4 महिन्यांची गर्भवती आहे, पण देव साक्षी आहे, आजपर्यंत मी कधीच कोणाशी बोलले नाही. भेटणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मला माहीत नाही की हे कोणाचे मूल आहे आणि ते कुठून आले आहे. समीर माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, मग तुझ्या आजूबाजूला लक्ष ठेवत जा. तुझ्यावर हा अत्याचार कोणी केला? तुझ्या घरात किती लोक राहतात? मी म्हणाले, आम्ही फक्त 3 लोक आहोत, माझे वडील आणि आत्या. समीर म्हणू लागले, आजूबाजूला लक्ष ठेवत जा. त्यानंतर त्यांनी मला घटस्फोट देणार आहे असे सांगितले. मी त्यांना काहीही बोलले नाही, कारण कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिले असेल. त्यांनी मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले. मी दरवाजा वाजवला. आत्याने दरवाजा उघडला. ती मला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तू इथे कशी काय आलीस? रात्रीचे 1 वाजले आहेत. तू घर सोडून इथे कशी काय आलीस? लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू तिच्या आईवडिलांच्या घरी परत येत नाही बाळा. मी म्हणाले, आत्या, माझा नवरा मला घटस्फोट देणार आहे. हे ऐकून आत्याचे तोंड उघडेच राहिले. ती म्हणू लागली, तू काय म्हणत आहेस? हे कसे शक्य आहे? जावई बापू तुला घटस्फोट का देणार आहेत? मी म्हणाले, कारण माझ्या पोटात 4 महिन्यांचे मूल आहे. मी गरोदर आहे आत्या. हे ऐकून आत्या आश्चर्यचकित झाली आणि लगेच आत्याने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली, तू कोणासोबत तोंड काळे केले आहेस? तुला लाज वाटत नाही का? मी रडू लागले आणि ओरडू लागले. म्हणाले, अगं आत्या, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चूक केलेली नाहीये. मला हेही माहीत नाही की हे कोणाचे मूल आहे. मी काहीही वाईट केलेले नाहीये. मी ओरडत राहिले तेव्हा आत्या माझ्या जवळ बसली आणि मला मिठी मारली. तिने मला खोलीत नेले आणि मला पाणी प्यायला दिले. तिने विचारले की हे सगळं कसं झालं. मी म्हणाले, मला माहीत नाही आत्या, पण माझी चूक काहीच नाहीये. असं म्हणत मी बाबांच्या खोलीत गेले. बाबा गाढ झोपेत होते. आत्यासुद्धा बाबांच्या खोलीत माझ्या मागे आली होती. मी बाबांना उठवत होते, बाबा उठा, माझं ऐका. पण बाबांनी माझं ऐकलंच नाही. आत्या म्हणू लागली, बेटा, तुला माहिती आहे ना, तुझे बाबा दिवसभर घराबाहेर राहतात आणि सकाळी लवकर उठतात आणि म्हणूनच ते रात्रभर गाढ झोपेत असतात. आता ते फक्त सकाळीच उठतील, मग तू त्यांना सगळं काही सांग. आत्या माझ्यासोबत रात्रभर बसली आणि माझ्यासोबत रात्रभर रडत राहिली. मी तिला विचारलं, आत्या, माझा गुन्हेगार माझ्यासमोर कधी येईल? ती म्हणाली, काळजी करू नकोस. ज्याने तुझ्यावर हा अत्याचार केला आहे त्याला मी शोधून काढेनच. माझ्यावर विश्वास ठेव.
आत्या सकाळी बाबाला उठवण्यासाठी खोलीत गेली, पण बाबा मंदिरात गेले होते. नंतर बऱ्याच वेळाने घरी परतले. घरी येताच बाबांनी आत्याला विचारले, काय झालं आहे? परिसरातील लोक सांगत होते की रात्री आपल्या घरातून रडण्याचे आवाज येत होते. कोण रडत होतं? मी खोलीतून बाहेर पडले आणि बाबांना म्हणाले, बाबा, मी रडत होते. मला पाहून बाबा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, काय झालं बाळा, तू इथे कशी काय? मी त्यांना सर्व काही सांगितले. बाबांचा चेहरा पांढरा फिकट पडला होता. मी म्हणाले, बाबा, यामध्ये माझी काहीच चुकी नाहीये. मला माहीत नाही की माझ्यासोबत हे सर्व कोणी केले आहे. बाबा काहीच बोलले नाही, शांत होते. त्यांनी मान खाली केली आणि नंतर घराच्या बाहेर निघून गेले. पण मी तर खूप टेन्शनमध्ये होते. माझ्या घरात तर आम्ही तिघे वगळता कोणीही नव्हते. एक मी, बाबा आणि आत्या. त्यांच्यापैकी कोणावरही संशय घेऊ शकत नव्हते. पण मी ठरवले होते की मी कोणत्याही किमतीत माझ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणारच. मी देवाला प्रार्थना करत होते की हे सर्व ज्याने कोणी केले आहे त्याला शोधण्यासाठी माझी मदत कर. मी माझ्या घरातील गोष्टींवर लक्ष ठेवू लागले. पण मी माझ्या दुःखात हरवलेले असतानाही मी कोणालाही असे वाटू दिले नाही की मी सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. भलेही मी माझ्या टेन्शनमध्ये होते, पण माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मला माहिती होती. संपूर्ण दिवसभर मी काळजीत राहायचे. घरात इकडून तिकडे फिरत असायचे. बाबा तर दुःखात असे बुडाले होते की ते घरी येतच नसायचे. रात्र झाली की माझी आत्या माझ्याजवळ येऊन झोपायची आणि नेहमीप्रमाणे मला एक ग्लास दूध द्यायची. ती माझ्याशी गप्पा मारताना बोलायची, तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल, काळजी करू नकोस, तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील, देव सर्व काही सांभाळेल. तिचे शब्द मला आशा देत असायचे आणि मग मी झोपून जात असे. मग मी सकाळी 6 वाजता उठायचे. मी झोपण्यासाठी मजबूर होत असायचे. माझ्यावर इतके मोठे संकट आले होते, दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण माझी रात्रीची झोप काही उडाली नव्हती. मी रात्रभर अशी का झोपायचे? त्यामागील कारण काय होते? मी आत्याच्या उपस्थितच का झोपायचे? म्हणूनच मी आत्याला अनेकदा सांगितले की तिने तिच्या खोलीत झोपावे, पण तरीही ती माझ्या खोलीतच यायची आणि मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत ती बाहेर जायचीच नाही. म्हणूनच मी विचार केला होता की यावेळी मी एक युक्ती खेळेन. आत्या मला जे रात्री झोपताना दूध द्यायची त्यावर मला संशय येऊ लागला होता. म्हणूनच मी ठरवले होते की आज रात्री मी दूध प्यायचे नाटक करेल आणि झोपण्याचेही नाटक करेल आणि रात्रभर सर्व गोष्टींवर लक्ष ठेवेल. रात्री आत्या माझ्या खोलीत आली आणि मला दूध प्यायला दिले आणि माझ्याशी बोलू लागली. नंतर मी तिला पिण्यासाठी पाणी मागितले. जेव्हा ती किचनमध्ये गेली तेव्हा मी ते दूध बाथरूममध्ये फेकून दिले आणि झोपण्याचे नाटक केले. काही वेळाने तिने मला नेहा म्हणून हाक मारली, पण मी उत्तर दिले नाही. मग ती तिच्या खोलीत निघून गेली. मीही माझ्या बेडवरून उठून बसले आणि खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. थोड्या वेळाने मला अंगणातून कोणीतरी उडी मारल्याचा आवाज ऐकू आला. जणू काही कोणीतरी आमच्या घरात आला आहे. मी खूप सावध झाले. हे दृश्य पाहून मी अगदी घाबरले होते. एक तरुण माणूस माझ्या घरात घुसला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि मग माझ्या आत्याच्या खोलीकडे गेला. हे पाहून माझा जीव घशात अडकला की तो माझ्या आत्याला इजा करू शकतो. मीही शांत पावलांनी तिथे पोहोचले. तो माणूस माझ्या आत्याच्या खोलीत होता. मी पुढे गेले आणि खिडकीतून पाहिले की तो माणूस माझ्या आत्याशी बोलत आहे. त्यांना पाहून असे वाटत होते की ती दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते आणि बोलत असताना त्याने अचानक आत्याच्या नाकावर रुमाल ठेवला, ज्यामुळे आत्या गाढ झोपेत गेली. मला तर धक्काच बसला. माहिती नाही आता तो माणूस आत्यासोबत काय करेल. तेव्हाच तो म्हणाला, म्हातारे, तुला काय वाटते मी तुझ्यासाठी इथे येतो? तू चुकीचे समजतेस. मी तर तुझ्या भाचीसाठी इथे येतोय. मला तुझ्यात काय रस असेल? ठीक आहे, मी तुझ्याकडून पैसे घेतो, तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करतो, पण माझ्या इथे येण्याचा खरा उद्देश तुझी भाचीच आहे. या गोष्टी ऐकून मी दगडासारखी स्तब्ध झाले होते. मी पटकन माझ्या खोलीत पळाले. मी बेडवर 2 उशा ठेवल्या आणि त्यावर एक चादर ठेवली, जेणेकरून कोणीतरी तिथे झोपले आहे असे वाटेल. मग मी बाथरूममध्ये गेले आणि लपले. दाराच्या फटीतून मला दिसले की तो माणूस माझ्या खोलीत आला आहे. तो आल्यावर त्याने बाटली काढली आणि रुमाल भिजवला आणि चादर काढली आणि माझ्या नाकाला रुमाल लावायच्या उद्देशाने पुढे गेला. पण जेव्हा त्याला मी बेडवर दिसले नाही तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तिथे फक्त 2 उशा पडल्या होत्या.
त्याच्या हातात असलेले भूल देणारे औषध बेडवर पडले होते, ज्यामुळे तो ओला झाला होता. त्या मुलाने मला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला समजले की मी जागी आहे, त्यामुळे तो खूप घाबरला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या घरातून तो पळून गेला. मी बाथरूममध्ये बसून ढासाढासा रडू लागले. अरे देवा, हे काय झाले आहे? हे सर्व काय आहे? मला काहीच समजत नव्हते. मी आत्याच्या खोलीत गेले आणि तिला आवाज दिला, पण ती बेशुद्ध पडली होती. बाबांच्या खोलीत गेले, तेही गाढ झोपेत होते. मग मी माझ्या खोलीत परत आले आणि दार बंद केले आणि रात्रभर माझ्या खोलीतून बाहेर पडले नाही. सकाळी उठल्यावर बाहेर गेले तेव्हा पाहिले की आत्या आणि बाबा जागे झाले होते. बाबा मंदिरात गेले होते. मला पाहून आत्या म्हणाली, अरे तू इतक्या लवकर कशी काय जागी झालीस? मी आत्याला म्हणाले, मला माझा गुन्हेगार सापडला आहे. माझे बोलणे ऐकून आत्या आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, कुठे आहे तुझा गुन्हेगार, मला सांग. मी आत्याचा हात धरला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन गेले आणि तिला म्हणाले, आता मला खरं खरं सांग की माझ्या बाबांनी तुझ्यावर काय अत्याचार केले आहेत आत्या? माझे बोलणे ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती सांगू लागली, कदाचित मी तुला हे कधीच सांगू शकले नसते, पण आता तू स्वतः दुःखातून जात आहेस, त्यामुळे मी तुला सर्व काही सांगते. माझ्या तरुणपणी मला एक मुलगा आवडायचा आणि त्यालाही मी आवडायचे. तो मला म्हणायचा की मी तुझ्यासोबत लग्न करेन. माझ्या आईनेही होकार दिला होता, पण तुझ्या बापाने या नात्यात अडथळे आणले. तो म्हणाला की मी माझ्या बहिणीचे लग्न या मुलाशी करणार नाही, कारण तो मुलगा चुकीचे काम करतो आणि चुकीच्या पद्धतीने पैसे कमावतो. तो माझ्या बहिणीला काळा पैसा खायला देईल. माझ्या भावाने म्हणजे तुझ्या बापाने माझे लग्न त्याच्यासोबत होऊन दिले नाही आणि माझे लग्न त्याच्या एका पंडित मित्राशी करून दिले. तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. माझा नवरा चांगला होता, पण मी माझे प्रेम विसरू शकले नव्हते. लग्नाला फक्त 2 महिने झाले होते की माझ्या नवऱ्याचा एका आजारामुळे मृत्यू झाला. ही शिक्षा माझ्यासाठी खूप मोठी होती. माझ्या सासरच्यांनी मला अपशकुनी बोलून घराबाहेर हाकलवून लावले. मी माझ्या घरी माहेरी परत आले. तुझा बाप माझ्या नजरेशी नजर मिळू शकत नव्हता, कारण त्याला माहिती होते की हे सर्व त्याच्यामुळेच घडले आहे. जर त्याने माझ्या मर्जीने माझे लग्न केले असते तर मी आज विधवा नसते. मला माझ्या नवऱ्याचा आधार तरी असता. माझा भाऊ माझ्याशी बोलण्यासही घाबरत होता. त्याने त्याच्या बायकोला मला विचारायला सांगितले की मला पुन्हा लग्न करायचे आहे का. मी माझ्या प्रियकराचा नंबर शोधला आणि जेव्हा मी त्याच्याशी बोलले तेव्हा तो म्हणाला, मी आता लग्न केले आहे. माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाही. मी सुद्धा पुन्हा लग्न करण्यास नकार दिला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला तुझ्या बापाचा तिरस्कार आहे. मला भीती वाटत होती की जेव्हा तो तुझ्यासोबत प्रेमाने वागायचा, तुझ्यावर अधिकार गाजवायचा, तुझे नखरे पुरवायचा, मग तो तुझे सुद्धा लग्न एखाद्या मोठ्या वयाच्या मोठ्या माणसाशी लावून देईल. जर तू नकार दिलास तर तो तुला त्याच्या प्रेमाची शपथ देईल आणि म्हणेल की मी तुझ्यावर खूप प्रेम केले बाळा. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली, मग तू एक माझी छोटीशी इच्छा पूर्ण करणार नाही. याच कारणामुळे माझी इच्छा नव्हती की तू तुझ्या बापासोबत जास्त मिळून मिसळून राहावं, कारण आजकालच्या मुली तर आपल्या बापासाठी जीव सुद्धा द्यायला तयार राहतात. तू सुद्धा तुझ्या बापाच्या आनंदासाठी कोणत्या मोठ्या वयाच्या माणसासोबत लग्न करायला तयार झाली असतीस आणि मग माझ्यासारखी विधवा झाली असतीस. त्यामुळेच मी तुझ्या बाप लेकीच्या मध्ये रेख मारली होती. जेव्हा जेव्हा मी तुझ्या बापाकडे पाहायचे तेव्हा माझे दुःख ताजे होत होते. त्याला पाहून मी भांडी आपटायचे. त्यामुळेच मी विचार करून ठेवला होता की मी या माणसाचा बदला घेणारच. तो काय म्हणाला होता की माझा नवरा मला काळा पैसा खायला देईल. मी सुद्धा ठरवले होते की त्याच्या घरात राहून मी त्याचे तोंड काळे करणार, त्याची इज्जत घालवणार. मला सुद्धा प्रेमाच्या माणसाची गरज होती. मी फक्त तुझे लग्न होण्याची वाट पाहत होते. तुला हे ऐकून त्रास होईल की तुझ्या आत्याचे तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान माणसासोबत अवैध संबंध आहेत. मी दररोज तुझ्या बापाच्या आणि तुझ्या दुधात झोपेचे औषध मिसळायचे, त्यामुळे तुम्ही दोघं रात्रभर जागे राहू शकत नव्हते. आत्याचे बोलणे ऐकून मी ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले, आत्या, मला हे सर्व आधीच माहिती आहे. काल रात्री मी जागी होते. मला झोपवल्यानंतर जेव्हा तू तुझ्या खोलीत गेलीस तेव्हा काही वेळाने एक माणूस घरात आला. तो तुझ्या खोलीत गेला, तुझ्या नाकावर गुंगीचा रुमाल ठेवला आणि तू बेशुद्ध पडलीस.
आणि मग तो माझ्या खोलीत आला. मी बाथरूममध्ये लपून बसले होते. त्याने मलाही बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण मी वाचले. तो तुझ्या खोलीत बोलत होता की मी इथे तुझ्यासाठी नाही तर तुझ्या भाचीसाठी येतो. आत्या, ज्याने मला गरोदर केले तो दुसरा कोणी नसून तोच माणूस आहे ज्याला तू घरी बोलवत असते. तुझा गुन्हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा बनला आहे आत्या. तू मला आयुष्यभराचे दुःख दिले आहेस. बोलता बोलता मी बेशुद्ध पडले. माझे डोळे हॉस्पिटलमध्येच उघडले होते. आत्याने सांगितले की तू पोटावर पडल्यामुळे तुझ्या पोटात वाढणारे मूल वाचले नाही. आत्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण मी या मुलाला प्रेम देऊ शकले नसते. तो मला नेहमीच माझ्या त्रासांची आणि माझ्या भूतकाळाची आठवण करून देत राहिला असता आणि त्याला पाहिल्यानंतर मी आयुष्यभर मुलांचा तिरस्कार करत राहिले असते. आत्याने त्या माणसाचा बदला घेण्याचे ठरवले होते. तिने त्याला एका रात्री पुन्हा घरात बोलवले. तो आत आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि सांगितले की तो चोर आहे. त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दुसरीकडे माझ्या घटस्फोटाची बातमी ही संपूर्ण कुटुंबात पसरली होती. मला भीती वाटत होती की आता सगळे मला दोष देतील, पण देव भले करो समीरचे, कारण त्याने सर्वांना सांगितले की मी माझ्या पत्नीला घटस्फोट देत आहे कारण मला दुसरी मुलगी आवडते. त्याने माझा दोष स्वतःवर घेतला. समीरने घटस्फोट दिल्यानंतर मला अनेक स्थळं आली, पण मी सध्या कोणाशीही लग्न करण्यास तयार नाही आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच सांगा की मी काय करायला हवे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.